कि ये सीएसटी स्टेशन है और यहाँ पे जो है चारों तरफ आप देख सकते हैं कि पूरी तरह से मराठा जो है वो एकत्रित हुए हैं। उनका साफ यही कहना है कि इस बार जो है कुछ भी हो जाए, हम जो है ये वीटी जो आजाद मैदान में मोर्चा के लिए आए हैं, हम मोर्चा में ही शामिल होंगे। क्या कहना चाहेंगे, किस तरह से जो है आपकी? मैडम, ये मराठी जन आक्रोश मोर्चा है, इसलिए मैं सर्वप्रथम मराठी में बोलूंगा। मराठी लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत। या ठिकाणी मराठा योद्धा, संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई जाम झालेला आहे। मुंबईचा इतिहास होता की मुंबई कधीच थांबली जात नाही, परंतु या ठिकाणी मराठी बांधवांनी मुंबई थांबवलेला आहे, हा इतिहास आहे। मुंबईच्या हजारो चौकामध्ये तुम्ही जाऊन जर बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त मराठी बांधव दिसतील। त्यामुळे सरकार जर भानव असेल, सरकारला लाज वाटत असेल तर सरकारनं तात्काळ दखल घ्यावी। या भूमीतून मुंबईतून सांगतोय, मुंबई सुद्धा आम्ही मराठी बांधवांनीच निर्माण केलेला आहे। त्यामुळे मराठी बांधव हा समाजातला मोठा भाव आहे। तात्काळ मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे एवढी प्रामाणिक मागणी आहे। यासाठी सगळी ताणभूक विसरून बरं पावसात भिजलेली लोक या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे सरकारने तात्काळ आमच्या हृदयापासून ज्या वेदना आहेत त्या समजून घ्याव्या, तात्काळ जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य कराव्या एवढी विनंती आहे। हम सब तुमचे किती लोक इथे आले होते, प्रमाणितपणे किती लोक? नमस्कार, आम्ही धाराशिव जिल्ह्यातून आलेलो आहोत। आमच्या धाराशिव जिल्ह्यातून बऱ्याच पैकी 20 ते 30 हजार गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत। आमचं या ठिकाणी प्रशासनाला सांगणं असेल, या ठिकाणी जो व्यक्ती या ठिकाणी आरक्षण मागण्याकरता आलाय तो एवढ्या तीव्र भावनेने आलाय, ती भावना पहिलीच लक्षात घ्या। या ठिकाणी आलेला प्रत्येक व्यक्ती हा स्वतःच्या खिशातून पैसे घालून आलाय, पण या ठिकाणी खुर्च्या गरम करणाऱ्या नेत्यांना कळत नाही। यावेळेस मतदान मागायला येतात त्यावर त्यांना वाटतं पैशाच्या जीवावर हा मराठा समाज विकत घेतला जाऊ शकतो। अरे तुमची आता बस झाली मुक्तदारी, आता इथून पुढे जर काय करायचं असेल तर या ठिकाणी मराठा समाज तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। कारण या ठिकाणी ज्यावेळेस मराठा समाज या ठिकाणी आरक्षण मागायला आला त्यावेळेस तुम्ही जर या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल तर माझं सांगणं आहे, सायकलवरून सुद्धा लोक स्वतःच्या पैशातून आले, मोटरसायकलवरून लोक स्वतःच्या पैशानं आले। या ठिकाणी आलेला प्रत्येक व्यक्ती शेतातली कामं सोडून आला, बांधावरची कामं सोडून आला आणि तो सदावर्ते या ठिकाणी बोलतो मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार नाही। अरे सदावर्ते, तू कुठेही असतील ना तर या मराठा समाज तुला सोडणार नाही, कारण या ठिकाणी मराठा समाजाची भावना तीव्र आहे। जर या ठिकाणी सांगायचं झालं तर मराठा समाजाला ज्यावेळेस शिक्षणामध्ये योग्य दरानं शिक्षण मुबलक परिस्थितीमध्ये उपलब्ध होत नाही, पण त्याच ठिकाणी आरक्षित विद्यार्थ्याला मुबलक पैशामध्ये विद्यार्थ्याला त्या ठिकाणी पैसे भरून शिक्षण उपलब्ध होतं। मराठा समाजातल्या पोरांनी काय बाप केलंय? अरे 90% 95% पाडून जर एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाला ऍडमिशन मिळत नसेल, नोकरी मिळत नसेल तर तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत या ठिकाणी खुर्च्या गरम करायला आणि मराठा समाजाच्या जीवावर मतदान मागायला। तर मला या ठिकाणी माझी भावना व्यक्त करताना मुंबईकरांनी सुद्धा मोठं मन दाखवावं। मुंबईकर जे नेते आहेत, तमाम जे नेते आहेत सर्वपक्षीय, त्यांनी या ठिकाणी आंदोलनाला भेट द्यावी। आणि तर तुम्हाला खरं तर एक म्हणजे माझ्या आता भावना शब्द मला अनावर होत आहेत, परंतु मी शब्दांचं या ठिकाणी नियंत्रण ठेवून मुंबईच्या सर्व लोकांना जो सांगतोय, इथं आलेल्या आमच्या प्रत्येक बांधवांचं या ठिकाणी सन्मान कसा होईल या दृष्टीनं मुंबईकरांनी या ठिकाणी मोर्चाला सपोर्ट करावा। देखिए आपने कि किस तरह से जो है पूरे मराठा बंधु है वो पूरे महाराष्ट्र से मुंबई के आजाद मैदान में आए हुए हैं और यहाँ पे देख सकते हैं कि पुलिस की भी पूरी बंदोबस्त हुई है, क्योंकि कई हजार पुलिस जो है ये बंदोबस्त में लगे हुए हैं ताकि कोई जो है अनहोनी ना हो सके। उसी तरह मैं आपको दूसरी तरफ दिखाना चाहूंगी कि ये आप देख सकते हैं कि कहाँ पे भी जो है आपको ये सारी ट्रेन है वो भर भर करके जा रही है और उनका सिर्फ यही है कि उनका जिस तरह से उनका जो मोर्चा है वो सफल होके रहेगा, आगे का जो सपना है वो सफल होके रहेगा। कैमरा पर्सन इकबाल के साथ संजय श्रीवास्तव।